आणलं आणि तुम्हालाही आणलं, धन्यवाद. लेकरही आणले, ते आजी संग नातू येतातच. चांगलंय. तुम्ही ड्युटीवर गेले दोघही की बुडी बरोबर सांभाळते आहे ना. म्हणून जुनं झाड घरात पाहिजे बेटा, जुनं झाड पाहिजात. पण आजकालच्या पोरीले चालत नाही. मला नको, फक्त दोघं पाहिजात. कधी अटॅक न मरतील याची गॅरंटी नाही. त्याला एक साहेब मुंबईत पिक्चरचा हिरो मेला ना, त्या 4 दिवस सळला तो. हो, चांगला कलाकार होता, मराठी कलाकार. पोरा सोनीचं जमलं नाही. हे असं कुठं जमते बाबू. मायले आणलं साहेबानं आणि साहेबांनाही कबूल केलं. नाही तर तुझी माय नको, माझीच बहीण बोलव. काही दिवसानं तिले परमनंट करते बायकोच्या जाग्यावर. एक मॅन 2 तलवार. याच असं आहे खरा तो. ठाल विठ्ठल विठ्ठल बोला पुंडलिका विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. बोलो भगवान बाबा की जय. सेवालाल महाराज की जय. अण्णाभाऊ साठेंचा, वामनदादा कर्डकांचा, फुले शाहू आंबेडकरांचा, नामदेव महाराजांचा. आमची 4 जणांची पार्टी आहे. एक आहे गजानन भाऊ. 50 वर्षापासून दोघही भाऊ एका जागी आहो. काऊन यायच्या हे आहेत ना आमच्या मांग तुकडोजी महाराज गाडगे बाबा. बहुत प्यार करते तुमको सनम, बहुत प्यारी करे अनुराधा पौडवा. कसम चाहे ले लो खुदा की कसम, बहुत प्यारी करे तुमको सनम. सदा संत सेवेत घडू दे प्रभू येव, घडू दे प्रभू येव दे, घडू दे. सदा संत सेवेत आज भाऊ सत्संग झाला गाडगे बाबाच्या विचारात. माधेराव भाऊ भुईबार, दिलीप बाबा, एकनाथ भाऊ ठाकूर नाशिक वरून आले, प्रशांत भाऊ देशमुख. हे सर्व महाराजाच्या कार्याला नागे साहेब याईनं पूर्ण जीवन आपलं समाजाला दिलं बाबा. आणि हे आहेत म्हणून आपली ठाकूरकी आहे ना. हे जर आले नसते तर बायाची काय किंमत असती बाई. मॅडम, नरकाचं द्वार म्हणत हे हरामखोर लोक महिलांना. आज ज्या बाईले नरकाचं द्वार म्हणत ते माय देशाच्या सर्वोच्च पदावर आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. ज्या द्रौपदीचं वस्त्रहरण केलं होतं कौरवानं, किती विटंबना. अजूनही विधवा बायाईले वाईट समजतात. म्हणून मी दररोज विधवा बायाईचा सत्कार साड्या देऊन करतो. का करतो मी सत्कार? विधवा बाईले अजून कमी लेखतात. मला सांगा, त्या बाईनं नवरा काय हातानं मारला का? काही नवरे स्वतःच्या लफड्यानं मेले ना, दारवा पेतात. माझी हात जोडून प्रार्थना आहे, तुमच्यामध्ये तर कोणी पेतच नाही. अरे गाडगे बाबाचे वडील दारूत मरण पावले, अनेक कलाकार दारूत गेले. नशा अशी करा, हे नशा आहे. जो दारू नाही प्याला हो त्याचा जन्म वाया गेला. नशा अशी पाहिजे. दारू नाही प्याला, समाजसेवेची नशा. जन्म वाया गेला. जो दारू नाही नशा करा, पण कोणती नशा? ज्योतिबा फुल्याची नशा होती बाबू, समाजाच्या सेवेची. अशी नशा करा. मिलो न तुमसे हम घबराए, मिलो तो आप बुलाए, हमें क्या? अरे नशा ही करना है तो वो
कभी ना उतरे ऐसी नशा करो, नशा न करना प्यारे भाई बहना, होगी बड़ी खराबी, होगी बड़ी खराबी। म्हणून बाबू जयंती करायला काही अर्थ नाही. काही लोकांना अन्नदान केलं. आता जेवणाचा कार्यक्रम आहे, सत्यपालले बोलावलं, पाहुणेले बोलावलं, गुच्छ आणले, फुलं आणले, हार देऊन सत्कार केला. अरे हजारों फूल भी कमाई गला सजाने को, हजारों फूल भी कम है गला सजाने को, और एक भूल भी काफी है पूरे देश को डुबाने को. म्हणून माझ्या भावांनो, अरे या फुलाईले नाही, आजपासून मनातल्या मनात संकल्प घ्या. कोणी दारू पेत नसन, इंग्लिश पेतात, आपली लायकी पाहून पेते माणूस. स्टँडर्ड कोणी स्टँड वरची पेते, याच्या माले याच्या माले. कोणी बार मध्ये पेते, बार मध्ये जायला उशीर व्हायला, बार मध्ये जायला उशीर व्हायला. आज माझी प्रार्थना आहे, आज गाडगे बाबाच्या जयंतीला अर्पण करून टाका. मनातल्या मनात अनेक लोकांना, आतापर्यंत 5,000 लोकांना मला दारू दिली बाबू. लग्नात फटाके फोडले नाही, कारण एक फटाका फोडून लोकांना काय शानपणा दाखवता. अरे एका फटाक्यात हप्ताभर तेल पुरते बर. ते गरिबी जाणलेली आहे, ज्यानं गरिबी जाणलेली आहे. ज्यानं माझं नाव ऐकलं, सत्यपालचं कीर्तन आहे, जेव्हापासून कळलं तेव्हापासून ठरवलं की आपण सर्व घर जाऊ सत्यपाल ऐकाय. का मालूम आहे, येथे पाहिजे जातीचे, एऱ्या गबाळ्याचे काम नव्हे. ज्याच्या बापानं फुल कमायलाय त्याची अवल्यादी तर येतच नाही, आणि ज्याच्या बापानं हरामाचं कमावलं ते तर येतच नाही, ते लफड्यातच मरते. मला मालूम आहे, इथं येणारे लोक जिंदा रहने के लिए तेरी कसम, एक मुलाकात जरूरी है सनम, एक मुलाकात. गाडगे बाबाच्या जयंतीला आपण वेळातून वेळ काढला, टाळ्या वाजवा. आताही पाहुणे आले. शांति पाने के लिए ये मानो. अनिल भाऊ, तुम्ही ज्यांना बोलावलं ते सर्व आले. हेच तर तुमचं बँक बॅलन्स आहे, गाडगे बाबाचा बँक बॅलन्स आहे. सर्व खुर्च्या फुल आहेत, नाही तर भाषणामध्ये रिकाम्यात खुर्च्या जास्त राहतात. अरे मुलगा मरण पावला, कीर्तन बंद करा, चला. अरे म्हणे मरू दे रे, मला आहेत कोट्यानो कोटी. काय रडू त्या एकट्यासाठी, 21 फेब्रुवारीला माय मेलीन माल कीर्तन चालू. मामुलाचा फोन आला, डॉक्टर आहे मामुलगा. मामुलाचा फोन आला, म्हणे आई गेली. म्हटलं मी कीर्तन बंद नाही करत. आईले तू मेडिकल कॉलेजले पोचून दे, देहदान कर. मी तुमच्याही मंडळीच्या पायाला घेईल. मेल्यावर देहदाना करता अर्ज भरा, नेत्रदान करा, अवयव दान करा, रक्तदान करा, आणि येणाऱ्या इलेक्शन मध्ये मतदान करा. कोणालाही करा, पण करा. मी ब्रँड अँबॅसेडर आहो. 2-3 मला गव्हर्नमेंटचं लेटर आलं, महाराज मतदानाचा प्रचार करा, पण कोणाचा करा ते नाही. तुम्हाला वाटीन ते मतदान जरूर करा. तुम्ही शहरातले लोक निघत ना, ऊन आहे. अरे एक दिवस वेळ नाही तुमच्याजवळ, थोडा वेळ काढा. मी टक्केवारी पाहतो, काही खेड्यातली ग्रामीण भागातली टक्केवारी जास्त आहे, मुंबईतली टक्केवारी कमी आहे वोटिंग. काहून? किंमत नाही ना. काय गरज आहे, सर्व बरोबर आहे, घरातून निघतच नाही. छे ऊन आहे हो. इथं वावरात गेलो, अरे कोणताच व्यायाम नाही केला मी जीवनात. मला व्यायाम स्टेजवरचा आहे, असा फिरलो की होत आहे का. मी एकदम फ्री आहो. माय कपडे मी धुतो, शरीराले परिश्रम देतो,
कमी खातो म्हणून ओके तब्येत आहे. आपलं आरोग्य ठेवणं आपल्या हातात आहे ना बाबा. तुम्ही दिवसभर करणं काहीच नाही, दिवसभर फिनिशिंग, फेअर अँड लवली कशी लवली, काय लवली, कुठून लवली, मग सांगा राया. सांगा राया सांगा मी कशी दिसते, सांगा राया सांगा मी कशी दिसते. तुम्ही पाहून घ्या, रोग कोणाच्या घरात आहे, कोणाच्या शरीरात आहे, जे काहीच करत नाही, काहीच नाही करत, फक्त बसूनच. तुम्ही सांगा साहेब लवकर मरते ऑफिसचा की चपराची? पहिले अटॅक कोणाला येते, साहेब आले की चपराच्या? खरं सांग इमानदारी, पहिले साहेबच मरते, कारण त्याचं नावच आहे चपराशी, ज्याची राशी चपळ आहे तो एकदम फ्री आहे. आता हे नेहरू शर्टावाले बाबा पाबर किती वेळा उठले, आणि ते माधेराव भोईबार किती वेळा उठले, ते त्याची तब्येत पा ओके आहे. 85 की 87 वय आहे. कोणाचं? भोईबार साहेबाचं 89. आता आम्ही साखर टिकू की नाही? बरं तुमची तब्येत पाहना, तुम्ही किती वेळा उठले, उभे राहा. काय आडनाव? अडेकर. पण भयंकर कष्टातून वर घर आलेला आहे अडेकर भाऊ. कोणाची अडवणूक नाही.